अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं जे आहे आयोजित 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी आहे ती आजपासून सुरू होणार आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार तयारी ही करण्यात आलेली आहे। दोन मातीचे मैदान जे आहेत तर ती या ठिकाणी आहेत, तर दोन मॅचचे मैदान जे आहेत तर ते देखील सज्ज झालेले आहेत। जवळपास 43 जिल्ह्यातून 900च्या आसपास मल्ल जे आहेत तर ते या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे आणि त्या अनुषंगाने जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संयोजकांशी आपण बोलणार आहोत, कशा पद्धतीने तयारी आहे, किती उत्साह आहे मल्लांमध्ये आणि कशी तयारी करण्यात आलेली आहे। दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान जिगरबाज मल्लांचा महासंग्राम आपल्या अहिल्यानगर शहराला नव्हे तर तमाम संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आणि आमदार संग्रामभाई यांच्या आयोजनात अतिशय उत्साहात या आजपासून स्पर्धेला प्रारंभ होत आहे। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 43 जिल्ह्यातून प्रत्येक मातीवरती 10 मल्ल आणि गादीवरती 10 मल्ल असे एका जिल्ह्यातून 20 मल्ल सहभागी होणार आहेत, तर टोटल 900च्या आसपास मल्ल सहभागी होणार आहेत। या स्पर्धेतून जो महाराष्ट्र केसरीचा विजेता होणार आहे त्याला आपल्या या आयोजनाचे अध्यक्ष आमदार संग्रामभाई जगताप यांनी एक चांदीची गदा, त्याचप्रमाणे थार गाडी दिलेली आहे। उपमहाराष्ट्र केसरी यांना बोलेरो गाडी आणि मोठा शील्ड म्हणजे ट्रॉफी दिलेली आहे। तर प्रत्येक वजन गटामध्ये गोल्ड मेडलला बुलेट, सिल्वर मेडलला स्प्लेंडर आणि ब्रॉन्झ मेडलला सोन्याची अर्धा तोळ्याची अंगठी या ठिकाणी बक्षीस स्वरूपात भाई यांनी दिलेली आहे। अतिशय उत्साहात या स्पर्धा संपन्न होत आहे। तुम्ही पाहताय हे सगळं स्टेज। आतापर्यंत मला वाटते इथून पाठी महाराष्ट्र केसरी भरपूर झाले। मी 27 वर्षाचा अनुभव आहे मला। अशा प्रकारे नियोजन कदाचित झालेलं नसावं आणि त्याच्यापेक्षा जास्त तयारीने आमदार संग्रामभाई यांनी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मल्लांना किती नवीन जे आहे, जे शिकाऊ आहेत किंवा जे नवीन कुस्तीमध्ये येण्याचे विचार करतायत त्यांना किती प्रोत्साहन मिळणार या स्पर्धेत? त्यांना हे बक्षीस पाहिल्यानंतर इतका उत्साह आलेला आहे का त्यांना प्रत्येकाला वाटते का आम्ही आता पहिलवानच व्हायला पाहिजे। क्रिकेटची बॅट असेल काही ते बाजूला ठेवून आता इथं भरपूर मैदानात क्रिकेटच्या प्रॅक्टिस करतात। ते काल सकाळपासून म्हणतात आम्हाला पण आता असंच करावं लागेल। आम्ही बऱ्याच दिवसापासून उन्हात प्रॅक्टिस करतो पण आम्ही कधी आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे। इथं तरी लवकरात लवकर स्वप्न पूर्ण होईल असं त्यांची प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकांची, खेळाडूंची जे नव्या जोमाने या स्पर्धेमध्ये उतरतात म्हणजे कुठल्याही खेळामध्ये त्यांना असं वाटतं की आम्ही कुस्ती खरोखर पैलवान व्हायला पाहिजे, कारण नगर शहरामध्ये सर्व पैलवानांचंच वर्चस्व आहे पॉलिटिक्समध्ये सुद्धा। एकंदरीत जर बघितलं जोरदार तयारी ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जी आहे तर ती करण्यात आलेली आहे आणि दुपारच्या सत्रानंतर या ठिकाणी प्रत्यक्षात कुस्तीचा थरार हा नगरकरांना आणि अवघ्या महाराष्ट्राला अनुभवायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।